मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचं सदस्यत्व आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाच्या मोबदल्यात अखिल भारतीय सेनेच्या नगरसेवक गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिलाय। गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गवळींनी मागण्या फडणवीसांसमोर मांडल्या। त्या मान्य झाल्यामुळे पाठिंबा दिल्याचं गवळींनी झी24 तासशी केलेल्या बातचीतीमध्ये स्पष्ट केलंय। दरम्यान काल शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ते गेले होते, पण उद्धव ठाकरे भेटलेच नसल्याचंही गीता गवळींनी स्पष्ट केलंय। दरम्यान तिकडे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाणार आहेत। अभासेच्या नगरसेविका गीता गवळी भाजपच्या गोटात सामील झाल्यानं मुंबईतल्या भाजप नगरसेवकांचं संख्याबळ 83 वर गेलंय। निवडून आल्यानंतर पक्षाच्या नगरसेवकांची एकत्र नोंदणी आयुक्तांकडे होणं गरजेचं असतं, त्यानुसार आज सोपस्कार पार पाडण्यात येणार आहेत। कोकण विभागात असलेल्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मनपाचे भाजपचे नगरसेवक नोंदणीसाठी आज कोकण भवन इथं जातील। गीता गवळी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ते आपल्यासोबत आहेत। मॅडम, गेली अनेक वर्ष शिवसेनेसोबत आहात, एकमेकांना पाठिंबा देखील दिलेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला शिवसेने देखील पाठिंबा दिला होता, परंतु आता तुम्ही भाजपसोबत जात आहेत। काय नेमकं ठरलेलं आहे, काय वाटाघाटी झालेल्या आहेत? बघा, त्या टायमाला विषय वेगळे होते। त्या टायमाला आम्ही पण साथ दिली, साहेबांनी पण आम्हाला साथ दिली। या टायमाला सर वेगळे वेगळे लढले, सर आपली पॉवर दाखवली, आम्ही एक सीट। आणि आज या टायमाला भाजपला आमची गरज आहे आणि जिथे जास्त गरज आहे तिथे आम्हाला साथ देणे गरजेचं आहे। आणि हे डॅडींचा पण मेसेज होता की भाजपला सपोर्ट करा। काल तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेला होता, त्या ठिकाणी काय चर्चा झाली? त्यानंतर तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलात, त्यामुळे दोन्हीपैकी तुम्हाला कोणाचा प्रस्ताव जास्त हवा? प्रस्ताव बघा, दोघांचा प्रस्तावसाठी नाही गेलेली मी, असं काय निगोशिएबल करायला। दोन्ही पार्टी मान सन्मान दिला आपल्याला, दोन्ही पार्टीने दिला, निगोशिएबल काहीच नव्हतं। पण फक्त साहेबांनी मला एक वेळा बोलवलं, उद्धव साहेबांनी, तर मी भेटायला गेलेली, पण भेट झाली नाही। तितक्यात आपले सीएम पण भेटणारच होते। मला फोन आलेला की तू भेट, आणि आम्ही भेट केली आणि नंतर डिसिजन घेतला की आपण बीजेपीला सपोर्ट करू। आता भाजपकडे काय मागितले आणि त्यांनी काय सांगितलं? तेच होतं, अजून काहीच नव्हतं। आपल्याला स्टँडिंग कमिटी पाहिजे आणि हेल्थ पाहिजे, कारण की आपण एक्सपिरियन्स 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, लोकांचा विकास करायचा आपल्याला। जास्तीत जास्त जो नवीन वॉर्ड आला तिथे का ते सरकारमध्ये आपल्याला सरळ मदत करेल आणि लोकांचा फायदा हो, तिथे मी आहे तिकडे। तुम्ही सांगितलं की आता भाजपची सत्ता येईल, भाजपचा महापौर होईल, परंतु यदा कदाचित भाजपची सत्ता नाही आली, महापौर नाही झाला, तर मग काय रोल असणार आहे? मग काय नाही, ऑपोजिशनला बसू, कामं करू, तरी पण फाईट करून मग कामं करू। आणि लोकांच्या तर आपल्यामुळे ते लोकांचं नुकसान नाही हो, एवढा मला भरोसा आहे की आपल्याला लोकांचा विकास करायचा आहे, लोकांचा डेव्हलपमेंट करायचा आहे। लोकांनी मला आज निवडून दिलाय, आज त्यांच्यासाठीच मी हे सर्व करणार। डॅडी तुरुंगामध्ये आहेत, भाजपची सत्ता आहे, त्यामुळे एकंदरीतच भाजपकडे कल वाढलेला आहे का, की डॅडींना तुरुंगामध्ये काही सुखसुविधा देण्यासंदर्भात भाजपकडून असे काही चर्चा वगैरे झालेल्या आहेत? हे डॅडींचा असा विषय झालाच नाही, पॉलिटिकली झाला की आमच्या वॉर्डाच्या लोकांना काय करणार, आम्हाला जास्तीत जास्त फंड पाहिजे लोकांचा विकास करणं, कारण की आमचा जो आता नवीन वॉर्ड आला तिथे जास्तीत जास्त डेव्हलपमेंटची गरज आहे आणि जेवढा फंड असेल तेवढा आपण लवकरात तिथे विकास करू शकतो। तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी आता भाजपच्या गोटात गेलेल्या आहेत आणि आता भाजपची एक संख्या जी आहे ती 82 वरून 83 वर गेलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।